सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत। 500 कोटींच्या साहित्य खरेदी घोटाळ्यातनं नाव काढण्यासाठी जालिंदर सुपेकरनं दबाव टाकल्याचा आरोप दमानी यांनी केला आणि त्याची ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकवलेली आहे। त्याचबरोबर ही क्लिप त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर केल्याची माहिती दमानी यांनी दिली। फडणवीसांनी चौकशीचं आश्वासन दिल्याचं देखील दमानी या म्हणाल्या। हे आहे जालिंदर सुपेकर, जे आताच्या घटनेला सगळी कारागृह महाराष्ट्रातली जी बहुतेक मोठी कारागृह आहेत ती यांच्या हातात आहेत आणि काही काळानंतर आता मला वाटतं हे हगवणे कुटुंब सुद्धा जर जेलमध्ये गेलं ते सुद्धा यांच्या सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी VVIP ट्रीटमेंट दिली जाईल। तर माझं असं निवेदन आहे की आत्ताच्या घटनेला जोपर्यंत ही इन्क्वायरी पेंडिंग आहे तोपर्यंत यांना या सगळ्या कर्तव्यातनं बाहेर करण्यात यावं अशी विनंती मी सीएमना केली आहे आणि सीएम ऑफिसकडे पण केलेली आहे। दरम्यान सुपेकर आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नेमकं काय संभाषण झालंय ऐकूया। हॅलो साहेब बोला की। हॅलो साहेब बोला ना, फोन केला। हो काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून? ते मीटिंग चालू आहे साहेबांची आज। मी बोललोय त्यांना, थांब म्हटलं मला। नाही त्याच्यात माझं नाव कशाला टाकता होतो? ते बंद होतं। त्याच्यात माझं नाव कशाला टाकता होतो? मी कारण बोललो नाही अजून काय, म्हणजे फक्त सांगितलं असं असं फोन आला होता म्हणून। सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना विनाकारण। बरोबर आहे साहेब, हे सगळं मला कळतं, पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय। बनवताना त्याच्यावेळी तुम्ही सांगायला पाहिजे ना यांचं नाव नाही का? मी बोलतो साहेबांना, तुम्हाला फोन जोडून देतो फार तर। नाही निवेदन म्हणजे लेखी आहे का तोंडी आहे? सगळं लेखी तोंडी सगळंच आहे। कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये? निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना, तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून। कट मारतील निवेदन कट दुसरं तयार करा ना, माझं नाव घेऊ नका। साहेबांचा त्यांचा विषय ना बरोबर आहे, पण मी त्यांना बोलतो साहेबांना। त्यांना म्हणा साहेब प्रश्न नाही, तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय का रेस्टिंगचा पण विषय घ्यायचा? काय काय विषय घ्यायचा? काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं नाही, ते आताच निवेदन फक्त मला दाखवलं त्याने ओझरतं सगळं, त्यात तुमचं नाव दिसलं मला। नाही रेशनिंग बुकचं पण आहेत का व्यापारी त्यात? कॅन्टीन आहे, रेशन आहे, GMच्या खरेदी तुमचं सगळं आहे। एक काम करा त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये आता आहे का पोलीस साहेबांनी माझं नाव नका, माझं गुण नसतं। आम्हाला काय फायदा होईल साहेब? मला काय फायदा होईल साहेब? फायदा करणार का? तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%। ठीक आहे, मी बोलतो साहेब। शेट्टी साहेबांना ठीक आहे, आणि नवीन आलेले त्यांना भेटायला या म्हणून विषय करून आपण चर्चा करू।